आजच्या काळात जेव्हा आपण एखाद्या अतिमहत्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षेचा विचार करतो, तेव्हा साहजिकच डोळ्यांसमोर काय उभं राहतं? साहजिकच अत्याधुनिक तंत्रज्ञान किंवा ते सर्वत्र नजर ठेवणारे कॅमेरे. अगदी बरोबर. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. अदृश्य किरणांचं जाळं असते आणि कोणतीही बारीक हालचाल टिपणारी संवेदक यंत्रणा असते. आजची सुरक्षा पूर्णपणे या तांत्रिक गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे एका मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून सर्व काही नियंत्रित केलं जातं. हो, आणि ही सध्याची व्यवस्था अत्यंत यांत्रिक असते. म्हणजे त्याचं काम करण्याचं एक ठराविक सूत्र असतं. सर्व काही व्यवस्थित सुरू असेल तर ती सुरक्षितता मानली जाते. पण समजा एखादी तांत्रिक त्रुटी आली की ती व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडते. पण आपण जर अशी कल्पना केली की निसर्गाने असं काही रौद्र रूप धारण केलं की हे सगळे अत्याधुनिक सेन्सर्स अचानक आंधळे झाले, म्हणजे समजा डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतकं दाट धुकं पसरले. बापरे, मग तर खूपच अवघड होईल. हो ना. अशा वेळी समोरच्या माणसाचा चेहरा सोडा, आपला स्वतःचा हातही दिसू शकत नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही मोठ्या आणि महत्त्वाच्या ठिकाणाची सुरक्षा कशी सांभाळली जाईल, हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अशा वेळी कोणतीही आधुनिक यंत्रणा नक्कीच गोंधळून जाईल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निसर्गाचा हा लहरीपणा एक मोठी धोक्याची घंटा मानली जाते. कारण जेव्हा तंत्रज्ञान अपयशी ठरतं तेव्हा मानवी हस्तक्षेपाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. आणि नेमक्या याच मुद्द्यावरून आजच्या या सविस्तर विश्लेषणाची सुरुवात होते. आज आपण अशा एका अभेद्य सुरक्षेबद्दल आणि प्रशासनाबद्दल बोलणार आहोत, जे कोणत्याही विजेवर किंवा तंत्रज्ञानावर चालत नव्हतं. अच्छा. तर ते केवळ माणसांच्या अफाट निष्ठेवर आणि अत्यंत कठोर शिस्तीवर चालत होतं. आजचा आपला विषय एका ऐतिहासिक पुस्तकावर आधारित आहे. बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 125 वरील एका अत्यंत जिवंत, थरारक आणि भावनिक उतार्याचे आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. या चर्चेचा मुख्य उद्देश फक्त एका ऐतिहासिक प्रसंगाची उजळणी करणं हा नाहीये. बरोबर. तर रायगडावरील तत्कालीन वातावरण कसं होतं, तिथे प्रशासकीय व्यवस्था प्रत्यक्षात कशी काम करत होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका साध्या निरक्षर प्रजेच्या मनात आपल्या राजाबद्दल जी देवत्वाची भावना होती, त्यामागचं मानसशास्त्र काय होते, याचा सखोल उलगाडा आपण करणार आहोत. नक्कीच. कारण त्या वर्णनातून तत्कालीन परिस्थितीची भीषणता आणि त्याहून मोठी असलेली मानवी जिद्द या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे जाणवतात. हो. उतारातील तो प्रसंग वाचताना आपण जणू काही त्या 17व्या शतकातल्या रायगडावर पोहोचतो. अगदी. उतार्याची सुरुवातच अशी होते की सूर्याची किरणेही गडाला स्पर्श करू शकत नव्हती. समोरच्या हाताच्या अंतरावरील गोष्टीही दिसणे मुश्किल व्हावे इतके दाट धुके रायगडावर पसरले होते. बापरे, शून्य दृश्यमानता असं म्हणूया आपण. हो, अगदी तसंच. एक अत्यंत गूढ आणि रहस्यमयी वातावरण तिथे निर्माण झाले होते. पण या अत्यंत प्रतिकूल हवामानातही गडावरचे मावळे हातात मशाली घेऊन गस्त घालत होते, खडा पहारा देत होते. इथे मला खरोखर एक प्रश्न पडतो. कोणता? इतक्या दाट धुक्यात जिथे काहीही दिसत नाही, तिथे केवळ मशालींच्या आधारे पहारा देणे हे व्यावहारिकदृष्ट्या कसं शक्य होतं? म्हणजे ते केवळ अंदाजाने चालत होते की यामागे काही विशिष्ट लष्करी तंत्र होतं? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. कारण काय आहे ना, जेव्हा आपण खडा पहारा म्हणतो तेव्हा ती केवळ एक साधी गस्त नसते. धुक्यामुळे जेव्हा दृष्टी काम करत नाही तेव्हा इतर ज्ञानेंद्रियांवर आणि सरावलेल्या पद्धतींवर अवलंबून राहावं लागतं. अच्छा. यामागे एक अत्यंत प्रगत लष्करी शिस्त होती. पहारेकरांचे मार्ग आधीच निश्चित केलेले असायचे. गडावरील प्रत्येक दगड, प्रत्येक वळण त्यांना पाठ असायचे. जेव्हा डोळ्यांना दिसत नाही तेव्हा आवाजावरून, पावलांच्या ठेक्यावरून आणि मशालींच्या विशिष्ट हालचालींवरून संदेश वहन केले जायचे. म्हणजे आवाजावरून एकमेकांशी संवाद साधायचा. अगदी बरोबर. ही एक अशी यंत्रणा होती जिथे एका पहारेकऱ्याचा मार्ग दुसऱ्या पहारेकऱ्याच्या मार्गाला बरोबर छेदून जायचा, जेणेकरून सुरक्षेत कोणतीही पोकळी राहू नये. म्हणजे निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी त्यांनी मानवी सवयींनाच एका यंत्रणेसारखं विकसित केलं होतं. हे ऐकून असं वाटतं की हा केवळ एक पहारा नव्हता, तर ती स्वराज्याच्या राजधानीची एक अभेद्य भिंत होती, जी हवामानावर अजिबात अवलंबून नव्हती. अगदी तसंच. आणि यातून एक अत्यंत स्पष्ट प्रशासकीय आणि लष्करी संदेश दिला जात होता.
तो संदेश असा की निसर्गाचे कितीही मोठे आव्हान समोर उभे ठाकले तरी स्वराज्याच्या राजधानीची सुरक्षा तसूभरही कमी होणार नाही. धुकं दाट आहे, थंडी वाजत आहे म्हणून पहारेकरी कुठेतरी आडोशाला जाऊन बसलेत असं चित्र इथे अजिबात दिसत नाही. ते हातात मशाली घेऊन सतत फिरत आहेत. म्हणजे त्यांनी पूर्वतयारी केली होती. हो, ह्याचाच अर्थ गडाच्या संरक्षण व्यवस्थेने निसर्गाच्या ह्या सगळ्या धोक्यांना आधीच गृहीत धरून आपली यंत्रणा तयार ठेवली होती. जेव्हा एखाद्या राज्याची सुरक्षा व्यवस्था केवळ अनुकूल हवामानावर अवलंबून नसते तेव्हा ती व्यवस्था शत्रूच्या मनात कायमस्वरूपी धडकी भरवते. आता इथे एक मोठा विरोधाभास मला जाणवतो. म्हणजे कसा? बाहेर इतकी अभेद्य, कठोर आणि कडक लष्करी सुरक्षा पाहिल्यावर कुणालाही सहज वाटेल की गडाच्या आतले जनजीवन एका अत्यंत कडक लष्करी छावणीसारखे असेल. तिथे सामान्य माणसाला फिरकण्याचीही मुभा नसेल. हो, तसं वाटणं अतिशय साहजिक आहे. पण उताराच्या पुढच्या भागात आपण जेव्हा गडाच्या आत प्रवेश करतो तेव्हा तिथेच सर्वात मोठा धक्का बसतो. कारण आतली व्यवस्था पूर्णपणे वेगळी होती आणि ही व्यवस्था कोणत्याही आधुनिक लोकशाहीच्या तत्वांना साजेशी अशीच होती. हा विरोधाभास या उतार्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. गडाच्या बाहेरील अंगाल असलेली निबर सुरक्षा आणि गडाच्या आत असलेली अत्यंत संवेदनशील प्रगत नागरी व्यवस्था या दोन्ही गोष्टी एकाच वेळी तिथे अस्तित्वात होत्या. हो ना. उतार्यात आपण पाहतो की सखाराम नावाचा भाणूस गडावर उपस्थित आहे. आता हा सखाराम कोणताही मोठा सरदार नाही, मुत्सद्दी नाही किंवा परकीय पाहुणा नाही. तो एक साधा निरक्षर मेंढपाळ आहे आणि तो गडावर कुठे थांबलाय तर चक्क सरकारी अतिथीगृहात. हो, हे खूपच विशेष आहे. आणि तो दरबारात जाणार आहे म्हणून त्याला सरकारी दुकानातून राज्याच्या खर्चाने नवे कपडे दिले जातात. आणि एक हशम म्हणजे जो गडावरचा रक्षक आहे तो त्याला अत्यंत आदराने तयार राहायला सांगतोय. बरोबर. हे वाचताना मला थोडं आश्चर्य वाटलं. कारण तत्कालीन युरोपियन किंवा इतर समकालीन साम्राज्यांचा इतिहास आपण वाचला तर अशी वागणूक आणि असे राजवाडे फक्त बड्या सरदारांसाठी किंवा परकीय राजदूतांसाठी राखीव असायचे. अगदी बरोबर. मग एका साध्या मेंढपाळाला अतिथीगृहात ठेवून नवे कपडे देणं हे केवळ एखादा सोंग किंवा दिखावा होता की खरोखरच ही तत्कालीन राज्याची एक धोरणात्मक व्यवस्था होती? वादहीन होता. ही तत्कालीन स्वराज्याची अत्यंत जाणीवपूर्वक तयार केलेली धोरणात्मक व्यवस्था होती. आपण ज्याला आजच्या परिभाषेत सर्वसमावेशक राज्यकारभार म्हणतो त्याचे हे 17व्या शतकातील एक अत्यंत प्रगल्भ आणि जिवंत उदाहरण आहे. अच्छा. त्या काळात इतर सत्तांच्या ठिकाणी सामान्य माणसाला केवळ कर देणारी प्रजा किंवा राबणारी जनता मानले जायचे. पण इथे एका तळागाळातील मेंढपाळाला राजसत्तेच्या सर्वोच्च केंद्रस्थानी म्हणजे राजधानीत सन्मानाची वागणूक मिळत होती. सरकारी अतिथीगृहात सामान्य माणसाला प्रवेश मिळणे आणि राज्याच्या खर्चाने त्याला नवे कपडे दिले जाणे यातून एक स्पष्ट संदेश जातो की राजाच्या दरबारात येणारा प्रत्येक सामान्य नागरिक हा राज्याचा सन्माननीय अतिथी आहे. म्हणजे हा सन्मान फक्त कपड्यांपुरता मर्यादित नव्हता. अगदी. ही केवळ कपड्यांची देवाणघेवाण नव्हती तर ही व्यवस्था सामान्य माणसाला त्याचा शेकडो वर्ष हरवलेला आत्मसन्मान परत मिळवून देत होती. बापरे. म्हणजे यामागे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची एक अत्यंत खोल अशी वैचारिक बैठक होती. हे खरोखरच भारावून टाकणार आहे. आणि त्या रक्षकाचं, त्या हशमाचा वागणं पहा. हो, तेही खूप महत्वाचं आहे. त्याच्याकडे अधिकार आहे, तो सुरक्षारक्षक आहे, पण तरीही तो सखारामसारख्या साध्या माणसावर ओरडत नाहीये किंवा त्याला पुच्छतेने वागवत नाहीये. तो त्याला अत्यंत आदराने तयार राहायला सांगतो. जेव्हा सखाराम त्याला मंदिरात जाण्याचा रस्ता विचारतो तेव्हा तो हशम त्याला अत्यंत सविस्तर आणि अचूक रस्ता समजावून सांगतो. तो म्हणतो सरळ समोर जावा, होळीचा माळ लागेल, बाजारपेठ ओलांडली की समोरच जगदीश्वर मंदिर. बरोबर. आणि नुसता रस्ता सांगून तो थांबत नाही तर कोणी अडवल्यास परवलीचा शब्द म्हणजे एक विशिष्ट गुप्त संदेश सांगण्याची सूचनाही देतो. इथे मला 2 गोष्टींवर चर्चा करायची आहे. सांगा ना. पहिली गोष्ट म्हणजे ही जी रस्त्याची रचना सांगितली आहे, होळीचा माळ, मग बाजारपेठ आणि मग मंदिर, हे सगळं तत्कालीन नगररचनेबद्दल म्हणजे शहराच्या नियोजनाबद्दल आपल्याला काय सांगतं? तो रक्षक जसा रस्ता सांगतो त्यावरून गडावरची वास्तूंची आणि जागांची रचना किती तर्कशुद्ध होती हे स्पष्ट होतं. हे कोणतेही ओबडदोबड बांधकाम नव्हते. यामागे एक अत्यंत सुविचारित नागरी नियोजन होते. अच्छा. हो. होळीचा माळ ही एक मोठी मोकळी सार्वजनिक जागा होती
जिथे लोक एकत्र येऊ शकतील, त्यानंतर बाजारपेठ जिथे आर्थिक उलाढाल होईल, आणि शेवटी शांततेसाठी असलेले मंदिर. हा एक अत्यंत सुयोग्य क्रम आहे. गडावरील शिस्तबद्ध बाजारपेठ जिथे कुणबी आपली मंडई लावत आहेत, हे दृश्य आपल्याला हेच दर्शवतं की रायगड हा केवळ एक लष्करी किल्ला नव्हता, तर ते एक जिवंत, गजबजलेले आणि सर्व सुविधांनी युक्त असे शहर होते. प्रशासनाने लष्करी गरजा आणि नागरी जीवन यांची अत्यंत अचूक सांगड घातली होती. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो त्या परवलीच्या शब्दाचा. एका सामान्य नागरिकाला, एका मेंढपाळाला गडावरच्या सुरक्षेचा गुप्त संदेश दिला जातोय. यावर माझा असा प्रश्न आहे की जर असा गुप्त शब्द सामान्य माणसाला दिला तर सुरक्षेला धोका निर्माण होत नाही का? हा साहजिकच पडणारा प्रश्न आहे. म्हणजे कोणीही शत्रूचा गुप्तहेर हा शब्द ऐकून गडावर फिरू शकला असता. मग ही यंत्रणा प्रत्यक्षात कशी काम करत असावी? हा अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि इथेच या प्रशासनाचे वेगळेपण दिसून येते. परवलीचा शब्द देण्याची ही यंत्रणा अत्यंत प्रगत अशा सुरक्षा नियमावलीचा भाग होती. पहिली गोष्ट म्हणजे हा शब्द रोजच्या रोज आणि काही वेळा दिवसातून 2दा बदलला जायचा. बापरे, म्हणजे इतकी कडक सुरक्षा होती? हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सखारामसारख्या नागरिकाला जो शब्द दिला जात होता तो गडाच्या प्रत्येक भागासाठी लागू होणारा सर्वोच्च सुरक्षा शब्द नसायचा. तो केवळ एका विशिष्ट भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी आणि तोही ठराविक वेळेपुरता मर्यादित असायचा. अच्छा, म्हणजे एका प्रकारची स्तरबद्ध सुरक्षा व्यवस्था होती म्हणायची. अगदी तशीच. आणि सुरक्षारक्षक केवळ तो शब्द ऐकून माणसाला सोडून देत नसत, ते त्या शब्दासोबतच ती व्यक्ती कोण आहे, कुठून आली आहे, तिचा पेहराव काय आहे, या सगळ्याचा संदर्भही तपासत असत. सखारामला हा शब्द देण्यामागचा उद्देश हा होता की गडावर फिरताना त्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटू नये आणि वारंवार त्याला अडवून त्याची मानहानी होऊ नये. म्हणजे सुरक्षेचा आणि सन्मानाचा समतोल राखला होता. अगदी. म्हणजे गड नागरिकांसाठी खुला आहे, बाजारपेठेत व्यापार सुरू आहे, पण त्याच वेळी सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जात नाहीये. हे सामान्य माणसाला न घाबरवता त्याला विश्वासात घेऊन सुरक्षेची खात्री करण्याचे अत्यंत प्रगत तंत्र होते. हे खरोखरच अफाट आहे. एका बाजूला निसर्गालाही न जुमानणारी कडक लष्करी सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला एका सामान्य माणसाला दिला जाणारा हा सर्वोच्च आदर. हे दोन्ही धागे एकत्र येऊन तत्कालीन प्रशासनाचे एक परिपूर्ण चित्र विणतात. नक्कीच. पण आता आपण या गडाच्या भौगोलिक रचनेकडून आणि प्रशासकीय नियमाकडून थेट एका माणसाच्या म्हणजे सखारामच्या मनात डोकावणार आहोत. उतार्याचा हा पुढचा भाग खऱ्या अर्थाने भावनिक आणि वैचारिक पातळीवर आपल्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. हो. सखाराम नवे कपडे घालून तयार झालाय. तो चालत आहे एका मंदिराकडे, पण त्याच्या डोक्यात विचार सुरू आहेत ते एका जिवंत माणसाचे. होय. आणि हा जो मानसिक आणि वैचारिक प्रवास आहे तो या संपूर्ण विश्लेषणाचा खऱ्या अर्थाने गाभा आहे असं मला वाटतं. इथे आपल्याला तत्कालीन समाजाच्या मानसिकतेचे अत्यंत सूक्ष्म दर्शन घडते. सखारामच्या मनात एक प्रकारची मोठी मनाची घालमेल सुरू आहे. तो स्वतःशीच विचार करतोय की त्यांनी नक्की कोणत्या महादेवाचे दर्शन घ्यावे. त्याच्यासमोर एक मोठा यक्षप्रश्न उभा आहे. तो विचार करतोय की मी त्या दगडी जगदीश्वर महादेवाची मूर्ती पूजू की ज्याच्या अस्तित्वाने संपूर्ण हिंदुस्थानातील 12ही ज्योतिर्लिंगे, मंदिरांचे कळस, अंगणातील तुळस आणि कपाळावरचे टिळे टिकून राहिले त्या खुद्द शिवाजीराजे भोसले नावाच्या महादेवाचे दर्शन घेऊ. इथे मला हे नक्की स्पष्ट करायला आवडेल की आपण या उतार्यातील पात्राच्या भावनांचे आणि लेखकाच्या शब्दांचे अत्यंत तटस्थपणे विश्लेषण करत आहोत. त्या काळातील लोकांच्या भावना काय होत्या हे समजून घेणं तितकंच महत्वाचे असते. हो, नक्कीच. उतार्यातील मूळ संदर्भानुसार तो पुढे असाही विचार करतो की ज्याच्या आशीर्वादाने साध्या भोळ्या माणसांनी थेट दिल्ली हादरवली आणि हिमालयापर्यंत भगव्या झेंड्याचा धाक निर्माण करून या अभेद्य रायगडावर स्वाभिमानाचं सिंहासन उभं केले, तो राजाच साक्षात हिंदुस्थानचा जगदीश्वर महादेव आहे अशी सखारामची ठाम भावना आहे. आता इथे मला एक अत्यंत स्पष्ट प्रश्न विचारावासा वाटतो. आपण इतिहासात पाहतो की अनेक राजांनी स्वतःला देवाचा अवतार मांडण्याची सक्ती प्रजेवर केली होती. मग इथे सखारामची ही भावना केवळ एक आंधळी भक्ती होती का? एका राजकीय नेत्याचे, एका सम्राटाचे सामान्य प्रजेच्या मनात चक्क एका रक्षणकर्ता देवात रूपांतर होण्याची ही जी प्रक्रिया आहे ती कशी घडते? लोक एखाद्या माणसाला खरोखर देव का मानू लागतात? अत्यंत सखोल आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचा प्रश्न आहे. आपण जर ऐतिहासिक दृष्टिकोनातून याचं विश्लेषण केलं तर आपल्याला 2 प्रकारची नेतृत्वे दिसतात. अच्छा, कोणती?
एक म्हणजे अशी व्यवस्था जिथे राजा प्रजेवर भीती आणि दहशतीच्या जोरावर स्वतःला देव मानण्याची सक्ती करतो. तो निव्वळ सत्तेचा आणि प्रचाराचा भाग असतो. पण इथे परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. इथे राजाने स्वतःला कधीही देव म्हटलेले नाही. ही प्रजेच्या मनातून उत्स्फूर्तपणे आलेली भावना आहे. आणि ती काय येते? कारण जेव्हा एखादा नेता किंवा राजा केवळ सत्ता गाजवत नाही किंवा केवळ कर गोळा करून राज्य चालवत नाही, तर तो प्रजेच्या अस्तित्वाला एक नवीन अर्थ देतो. बरोबर. जेव्हा तो नेता लोकांची संस्कृती, त्यांची अस्मिता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यातली जगण्याची उमेद जिवंत ठेवतो, तेव्हा लोक आपोआप त्याला देवासमान मानू लागतात. जगण्याची उमेद म्हणजे इतरांसमोर मान न झुकवता ताठ मानेने जगण्याची प्रेरणा निर्माण करणं. बरोबर. माणूस हा शेकडो वर्षे केवळ अन्याय, असुरक्षितता आणि सततची भीती या वातावरणात जगात होता. उद्या आपलं घर शाबूत राहील की नाही याची त्याला काहीच शाश्वती नव्हती. खरंय. अशा अंधारमय काळात जेव्हा अचानक कोणीतरी एक माणूस उभा राहतो, जो एक व्यवस्था निर्माण करतो आणि त्या सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देतो, तेव्हा तो माणूस प्रजेसाठी केवळ एक प्रशासक राहत नाही. म्हणजे तो त्यांच्यासाठी तारणहार बनतो. हो, सखारामसारख्या साध्या माणसाला हे अतिशय चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्याच्या जगण्याला, त्याच्या या नव्या कपड्यांना आणि त्याच्या सुरक्षित अस्तित्वाला अर्थ कोणी दिला आहे. सखारामच्या डोळ्यात जे पाणी आले आहे ते निव्वळ अंधश्रद्धेचे किंवा आंधळ्या भक्तीचे नाहीये. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ते अश्रू आहेत एका सुरक्षित आणि सन्माननीय अस्तित्वाबद्दलच्या अत्यंत प्रामाणिक कृतज्ञतेचे. हे ऐकताना खरोखरच त्या काळाची आणि त्या माणसांच्या भावनांची तीव्रता जाणवते. म्हणजे जी दगडी मूर्ती तोडण्यापासून ज्या माणसाने वाचवली, ज्याने त्या मूर्तीला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तो प्रत्यक्ष माणूस त्या मूर्तीपेक्षाही मोठा वाटू लागणं, हा मानवी भावनेचा आणि कृतज्ञतेचा एक अतिशय नैसर्गिक प्रवास आहे. हो ना. सखारामच्या या वैचारिक द्वंद्वातून आपल्याला तत्कालीन समाजाच्या मानसिकतेचं एक अत्यंत स्पष्ट आणि जिवंत चित्र दिसतं. त्यांना शिवाजी महाराज हे केवळ एक उत्तम प्रशासक किंवा शूर योद्धे वाटत नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने त्यांचे तारणहार होते. आणि हेच एका खऱ्या आणि यशस्वी नेतृत्वाचं मुख्य गमक असतं. लोक तुमच्यावर केवळ भीतीपोटी किंवा तुमच्या सत्तेपोटी प्रेम करत नाहीत, तर ते तुमच्या अस्तित्वात स्वतःची सुरक्षितता आणि स्वतःचा सन्मान पाहतात. अगदी बरोबर. जेव्हा सखाराम असा विचार करतो की ज्या महादेवाच्या आशीर्वादाने शिवरायांनी साध्या माणसांना हाती धरून दिल्ली हादरवली, तेव्हा तिथे त्याला त्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना अफाट बळ देण्याची ताकद आठवते. ज्या माणसांनी आयुष्यात कधी तलवार धरली नव्हती, त्यांना साम्राज्यांशी लढायला उभे करणे ही जी ताकद आहे, तीच राजाला प्रजेच्या मनात देवाच्या स्थानी नेऊन बसवते. आपण पाहिलं की बाजिंदमधील हा एका पानावरचा छोटासा उतारा किती मोठी आणि किती सखोल गोष्ट सांगून जातो. एका अत्यंत दाट धुक्यातून आणि कडक सुरक्षेतून सुरू झालेला हा आपला प्रवास गडाच्या अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रगत नागरिक व्यवस्थेतून जात एका सामान्य माणसाच्या, एका मेंढपाळाच्या हृदयातील सर्वोच्च कृतज्ञतेवर येऊन थांबतो. आपण सुरक्षेच्या कठोरपणापासून ते प्रशासनाच्या संवेदनशीलतेपर्यंत आणि तिथून थेट मानवी भक्तीच्या आणि कृतज्ञतेच्या शिखरापर्यंतचा प्रवास या एकाच उतार्यातून अनुभवला. हेच अशा उत्कृष्ट ऐतिहासिक साहित्याचं आणि विश्लेषणाचं यश असतं. ते साहित्य आपल्याला केवळ लढायांच्या तारखा किंवा तहांच्या अटी सांगत नाही, तर ते आपल्याला त्या काळातील माणसांच्या हृदयाचे ठोके ऐकवते. क्या बात आहे. रायगडावरचे ते हाड गोठवणारे धुकं, तो डोळ्यात तेल घालून केलेला खडा पहारा, अतिथीगृहात मिळालेले ते सन्मानाचे नवे कपडे आणि सखारामच्या डोळ्यातले ते सुरक्षिततेचे आणि कृतज्ञतेचे अश्रू, हे सगळे तपशील मिळून स्वराज्याचं एक अत्यंत जिवंत आणि स्पंदित करणारं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करतात. आणि ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटी जाता जाता एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे. उतार्याच्या अगदी शेवटी एक अत्यंत सूचक आणि सुंदर प्रसंग आहे. सखाराम ती बाजारपेठ ओलांडून पुढे जातो आणि तेवढ्यात त्याला एका वाद्याचा मोठा आवाज ऐकू येतो आणि तिथेच तो संदर्भ थांबतो. तर वाद्याचा आवाज जणू काही त्या काळाची एक नांदी आहे, एका नव्या युगाची सुरुवात आहे. इतिहास सहसा फक्त लढाया, तह आणि राज्याभिषेकांच्या तारखा लक्षात ठेवतो, पण एखाद्या खऱ्या अर्थाने महान साम्राज्याची ताकद ही फक्त जुन्या कागदपत्रांमध्ये, बखरींमध्ये, तोफांमध्ये किंवा किल्ल्यांच्या अभेद्य दगडी तटबंदीमध्ये नसते. बरोबर.
तर ती ताकद असते एका साध्या निरक्षर मेंढपाळाच्या डोळ्यात आलेल्या त्या आनंदाच्या आणि सुरक्षिततेच्या अश्रूंमध्ये. राज्याची आणि नेतृत्वाची खरी संपत्ती ही प्रजेच्या समाधानात, त्यांच्या आत्मसन्मानात आणि त्यांच्या मनात असलेल्या सुरक्षिततेच्या भावनेतच दडलेली असते. त्यामुळे या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या या अत्यंत आधुनिक काळात जिथे सर्व काही तंत्रज्ञानाने जोडले गेले आहे, तिथे असा कोणता गुण आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी एका सामान्य व्यक्तीला एखाद्या नेतृत्वावर किंवा व्यवस्थेवर इतका अढळ आणि निस्सीम विश्वास ठेवायला प्रवृत्त करू शकते? हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तीही पुढे गेले तरी धुक्यात मार्ग दाखवणाऱ्या आणि निष्ठेने पेटणाऱ्या मशालींसारखा विश्वास आज आपण आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेत कसा निर्माण करू शकतो, यावर नक्की विचार करा. याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आजचं हे सविस्तर विश्लेषण इथेच थांबूया. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.